ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात एकूण 535 ओव्या आहेत. पहिल्या 33 ओव्या नमनाच्या आहेत. त्या आपण मागील म्हणजे अध्यायाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण 9व्या अध्यायातील एकूण आशय विश्व काय आहे याकडे थोडं लक्ष देऊया. तर नमन संपल्यानंतर 34व्या ओवीत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, माझ्या जीवाच्या अंतःकरणातील रहस्य मी तुला पुन्हा सांगेन. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण हे स्पष्ट करतात की या गुह्य ज्ञानाचे कथन अर्जुनालाच का. ते म्हणतात, यासाठी बुद्धिमत्ता, अगत्य, सांगितल्या गोष्टींची हेळसांड न करण्याची वृत्ती ही वैशिष्ट्ये अर्जुनाजवळ असल्याने अर्जुनच हे भगवानाच्या हृदयीचे गुज सांगण्यास योग्य आहे. त्यानंतर ज्ञान विज्ञानासंबंधीचे विवेचन सुरू होते. ज्ञान विज्ञानासंबंधी म्हणजेच ब्रह्मज्ञान आणि प्रपंचज्ञान यासंबंधीचे. ब्रह्मज्ञान असे की जे जाणताच जीवाची या संसार बंधनातून मुक्तता होते आणि त्यास मोक्षप्राप्ती होते. तर मग हे ज्ञान उत्तम आणि सुलभ असूनही याबद्दल लोक उदासीन का. तर लोक लौकिक बाह्यसुखात गर्क झालेले असतात. वास्तविक परमात्मा सर्वत्र असतानाही त्याचे ज्ञान जीवांना नसावे ही आश्चर्याचीच गोष्ट. श्रीकृष्ण पुढे सांगतात की हे सर्व दृश्य जग म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या एकाचाच विस्तार आहे. म्हणजे हे माझ्यात आहे पण मी मात्र त्याच्यात नाही असे भगवान म्हणतात. जणू काही पाण्याच्या ठिकाणी फेस भासतो पण फेसात मात्र पाणी नसते त्याप्रमाणे. श्रीकृष्ण पुढे सांगतात की सूर्य आणि त्याची प्रभा जशी एक, तसेच मी आणि सर्व भूतमात्रे मात्र एकच आहोत आणि हाच माझा ऐश्वर्य योग. श्रीकृष्ण पुढे सांगतात, सर्व भूतमात्रांच्या उत्पत्तीला आणि लयाला कल्पनेचा आविर्भावच कारणीभूत आहे, मी नाही. यासाठी या कल्पनेचा त्याग करून अनुभवाच्या अंगाने अर्जुना तू माझा अंश बन, माझ्याशी समरस हो, मग सर्व चराचर सृष्टीत तू एकच आहेस हे तुझ्या अनुभवाला येईल. थोडक्यात कल्पनारूपी झोप मोडणे आणि स्वरूप जागृती कायम ठेवणे आवश्यक आहे असे ते सांगतात. प्रकृती ही जगाची उत्पत्ती वगैरे कार्य करते पण ती माझ्या सत्तेने. मला काही करावे लागते असे नाही, पण मी हवाच. उदाहरणादाखल राजाच्या सत्तेने नगर रचना होते पण राजा स्वतः ते रचण्यात श्रमी होत नसतो. तशी प्रत्यक्ष कर्मे माझ्यापासून दूरच असतात. जसे दिव्याच्या प्रकाशात लोकांचे सर्व व्यवहार चालतात पण तो दिवा त्या व्यवहारापासून अलिप्त आणि उदासीन असतो, माझेही तसेच आहे. जगाच्या उत्पत्तीचे वगैरे सर्व कर्तृक प्रकृतीचेच आहे. मी केवळ तिचा अंगीकार केलेला आहे. पण त्यामुळेच मला चुकीने सर्व गोष्टींचा कारण हेतू मानले जाते. या माझ्या रहस्याचा म्हणजे ऐश्वर्य योगाचा तू अंतर्मुख वृत्तीनेच विचार करायला हवा. केवळ तर्काने किंवा विवेचनाने माझ्या या विशिष्ट स्वरूपाचा यथार्थ अनुभव येणार नाही. हे लक्षात न घेता काही लोक स्थूल दृष्टीने माझ्याकडे पाहतात, मग मी त्यांना देहधारी मनुष्य दिसायला लागतो. हे लोक मला वेगवेगळी नावे देतात, माझ्यावर कर्माचा आरोप करतात आणि जन्म मरणाधी देहधर्मही चिकटवितात. अशांचे शास्त्राध्ययन आणि विहित कर्माचरण हे देखील निष्फळ होते. पण शुद्ध मनाने माझी उपासना करणारे काही आहेतच. सर्व जग माझेच स्वरूप आहे असे जाणून ते मला प्रेमाने भजतात आणि ज्ञानाच्या अंगाने मला जाणून घेऊन माझी सेवा करतात. त्यासाठी काही कीर्तन भक्तीचा आश्रय करतात, श्रवण भक्तीचाही आश्रय करतात, तर काही जण नामभक्तीचा आश्रय करतात.
काही नमन भक्तीचा आश्रय करतात. अशा सेवेद्वारा योगासारख्या खडतर साधनांशिवाय जीवमात्रांना मोक्ष प्राप्त करून देण्याचे काम ते करतात. तर काही भक्त अत्यंत कठीण अशा अष्टांग योगाद्वारे मला भजतात. ज्ञानयज्ञाने उपासना करणारे काही आहेत. ज्ञानाच्या आधारावरच त्यांना द्वैतातून अद्वैत पाहणे जमून जाते. किरणे अनेक असली तरी सूर्य एक, तसे व्यक्ती वस्तू भिन्नता असली तरी मी एकच आहे हे ते जाणतात. भगवान श्रीकृष्ण पुढे सांगतात, मी म्हणजेच नादब्रह्म आणि तिन्ही वेद म्हणजेच मी आहे. विश्वाचे बीज असणारा अव्यक्त वासनारूप संकल्प कल्पाच्या शेवटी जिथे सूक्ष्म रूपाने राहतो ते स्थान मीच आहे. माझ्यामुळेच पावसाळा उन्हाळा याची निर्मिती होते. पण हे ओळखू न शकणारे किती अभागी. अमृताच्या विहिरीत पडलेले असताना काठावर येऊ पाहणारे हे लोक होत. माझे ते सर्व व्यापक स्वरूप जाणण्यासाठी आंधळी भक्ती उपयोगाची नाही. त्यासाठी योग्य ते ज्ञान हवे. आंधळ्या गरुडाला भक्कम पंख असूनही त्यांचा उपयोग तो काय. कित्येकदा विधिपूर्वक यज्ञयाग करणारे जे कोणी असतात त्यांच्यासमोर त्याचे फळ उभे राहते. पण तेही पुण्याच्या नावाने पापच जोडत असतात. मला बाजूला ठेवून ते स्वर्गाला जातात. पण पुण्याचा साठा संपला की पुन्हा मृत्यूलेखी कोसळतात. एकंदरीने स्वर्ग नरक या दोन्ही आडवाटाच आहेत. पुण्यात्मक पापाने स्वर्गाला जाणे होते तर पापाने नरकाला. पण मला येऊन भिडणे हेच शुद्ध पुण्य होय. तसे करणाऱ्यांची सारी जबाबदारी मला घ्यावी लागते आणि त्यांचा सारा योगक्षेमही मलाच व्हावा लागतो. बऱ्याचदा अग्नी इंद्र चंद्र यांच्या नावाने यज्ञ केले जातात. ते शेवटी मलाच पोचतात. जसे की वृक्षाच्या फांद्या वगैरे एकाच बीजातून संभवत असले तरी पाणी घेणे हे वृक्षाच्या मुळाचेच काम आहे, फांदीचे नव्हे. जसा रस मुखानेच सेवला पाहिजे किंवा गंध नाकानेच घेतला पाहिजे तशा पद्धतीने. आणि म्हणून भक्तीसुद्धा डोळस आणि जाणती हवी. भक्तिभावाने भरून मला कसलेही एखादे फळ भक्ताने अर्पिले तरी पुरे. त्याचे मी देठ न तोडताही सेवन करीन. नाहीतर एखादे फूल द्यावे. फूल नसेल तर पान द्यावे आणि पानही मिळाले नाही तर कुठेही मिळू शकते असे पाणी द्यावे. मला ते पुरेसे आहे. मी तर मूठभर पोह्यासाठी सुदाम्याच्या वस्त्राच्या गाठीही सोडवल्या आहेत. तेव्हा अर्जुना, तू मला कधीही विसरू नकोस. पुढे कर्मसन्यासाची युक्ती सांगताना भगवान म्हणतात, अर्जुना, तुझ्या करवी जे जे कर्म घडेल ते सारे जसे जमेल तसे माझ्या रोखाने वळव. ती कर्मे केल्याची कसलीही आठवण जीवात उरू देऊ नकोस. अशा तऱ्हेने स्वच्छ धुवून ती कर्मे माझ्या हाती दे. मग अग्निकुंडात पेरलेल्या बीजाप्रमाणे मला अर्पिलेली ती बरी वाईट कर्मे फलद्रुपच होणार नाहीत. शिल्लक राहिलेल्या कर्मांना सुखदुःखाची फळे येतात आणि ती भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा देह धारण करावा लागतो. कर्म मला समर्पित केले की जन्म मरणच पुसले जातात. तेव्हा उद्याची वाट न पाहता कर्मसन्यासाच्या या सोप्या युक्तीचा स्वीकार कर. या मार्गाचा अवलंब करणारे लोक भिन्न शरीर धारण करणारे असले तरी ते मीच बनून जातात. उसना दागिना ल्यावा असे त्यांचे देह धारण करणे असते. अशी व्यक्ती प्रेमभावे करून मला भजू लागली की तिला नंतर शरीर धारण करण्याची वेळ येत नाही. मग जीव कोणत्याही कुळाचा जातीचा देहाचा असेल तरी माझी भक्ती त्याला मुक्तीच देईल. म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण. येथ अर्जुना माझेपण सार्थक एक. जोपर्यंत लोक माझ्या ठिकाणी पोहोचत नाहीत तोवर ते
कोणत्याही कुळाचे, जातीचे, देहाचे असतील, माझ्यापाशी पोहोचल्यावर सागरात मिठाचा खडा विरघळावा तसे ते भेद विरघळून मीच होऊन जातात. ज्ञानेश्वरी प्रबोध या गीता धर्म मंडळातर्फे प्रकाशित झालेल्या ग्रंथातून हा भाग मी घेतला आहे. यातील माझे योगदान म्हणजे फक्त हा व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत आणण्यापर्यंतच आहे.